नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. 16 एप्रिलला संकष्टी चतुर्थी आहे. तर संकष्टी चतुर्थी निमित्त आपण सगळे उपवास तर करतो, मनोभावे गणपती बाप्पांची सेवा तर करतोच. पण कळत न कळतपणे आपल्या हातून काही ना काहीतरी चुका घडतात. आपण मनुष्य आहोत म्हटल्यावर आपल्या हातून चुका या होणारच. पण त्या चुका आपल्याला जेव्हा कळतात तेव्हा त्या सुधारल्या पण पाहिजेत. तर आपण मनोभावे गणपती बाप्पांची सेवा करतो, त्या दिवशी उपवास करतो. तर कुठल्या चुका आपल्या हातून त्या दिवशी होतात, ज्या आपल्या हातून त्या चुका होऊ नये, तर ह्यावरच आजचा व्हिडिओ आहे आपला. तर त्या चुकांच्या अगोदर आपण हे बघूया की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणत्या सेवा आपण केल्या पाहिजे. विद्यार्थ्यांच्यासाठी खूप चांगला दिवस आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही सेवेला सुरुवात करा. विद्यार्थी जे आहेत त्यांनी जर नियमितपणे गणपती बाप्पांची सेवा केली तर त्यांचा अभ्यास, शिक्षणामध्ये त्यांना ज्या काही अडचणी येतात अभ्यासाच्या बाबतीत, तर अभ्यासामध्ये लक्ष न लागणे, पाठांतर केलेले लक्षात न राहणे, ह्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी तुमच्या सुटतील. संकष्टीच्या दिवसापासून रोज सेवा करायची आहे. संकष्टीच्या दिवसापासून तुम्ही संकल्प घ्या आणि नियमित अथर्व शीर्ष आणि गणपती श्री गणेश मंत्राचा जप, ओम गणपतेय नमः या मंत्राचा जप आणि अथर्व शीर्ष ह्या तुम्हाला किती वेळा करायच्या आहेत? 11 वेळा, 21 वेळा किंवा 3 वेळा, 5 वेळा, कशा तुम्हाला जमतील त्या तुमच्या सोयीने तुम्ही ह्या सेवेचा संकल्प घ्या आणि रोज नियमित ही सेवा तुम्ही गणपती बाप्पांच्या समोर करा. यामुळे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना अभ्यासामध्ये खूप याचा फायदा होईल. विद्यार्थ्यांच्या बरोबर भरपूर महिला पण हा उपवास करतात. संकष्टी चतुर्थीचा उपवास भरपूर महिला करत असतात. तर महिलांनी कुठल्या चुका करू नये किंवा नकळतपणे त्यांच्या हातून कुठल्या चुका होतात. तर ज्या दिवशी आपण संकष्टी चतुर्थीचा उपवास करतो त्या उपवासामध्ये आपण पिवळे किंवा लाल रंगाचेच कपडे घालायला पाहिजेत. पिवळा कलर किंवा लाल कलर हा आपण त्या दिवशी, पिवळ्या कलरची साडी म्हणा किंवा पिवळ्या कलरचं ड्रेस म्हणा, तुम्ही त्या दिवशी घालायचं आहे. हा दिवस खूप पवित्र आहे म्हणून या दिवशी आपल्याला वाद घालायचा नाही. घरामध्ये कुठल्याही प्रकारचा ह्या दिवशी वाद होऊ नये याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. कारण की हा दिवस आपण पूर्ण दिवस उपवास असतो आणि हा दिवस इतका पवित्र आहे की या दिवशी जर तुम्ही घरामध्ये वादविवाद जर केला तर जी काही तुम्ही सेवा केली त्या सेवेचे फळ तुम्हाला मिळणार नाही. धार्मिक विधी कुठलीही आपण करत असू, पूजा किंवा धार्मिक विधीमध्ये काळे कपडे घालायचे नाहीत. या दिवशी महिलांनी मुलांच्या आरोग्यासाठी पण आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. तुमच्या मनोवांछित इच्छेसाठी तुम्ही हे व्रत करताच आहात. संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यात तुम्ही उपवास त्याचा करताच आहात. पण त्याचबरोबर तुम्ही त्या दिवशी मुलांच्या आरोग्याशी आणि दीर्घायुष्यासाठी तुम्ही गणपती बाप्पांकडे प्रार्थना केली तर ही प्रार्थना गणपती बाप्पा लगेच तुमची ऐकतील. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा घरात केल्याने धन आणि अन्नाची कमतरता आपल्या घरामध्ये कधीच राहत नाही. म्हणजे बघा हा दिवस किती पवित्र असतो संकष्टी चतुर्थीचा. या दिवशी तुम्ही जी इच्छा मनात धरून, हा संकल्प धरून तुम्ही संकष्टी चतुर्थी करत आहात, तर त्याचबरोबर मुलांच्यासाठी जर तुम्ही प्रार्थना केली आणि आपल्या घरामध्ये धनधान्यासाठी जरी तुम्ही प्रार्थना केली तर त्याही इच्छा तुमच्या ह्या संकष्टी चतुर्थीच्या सेवेमुळे त्याही इच्छा सगळ्या पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण जी पूजा करत असतो तर ती पूजा करत असताना आपण श्री गणेशाच्या मंत्राचा जाप करत करत ती पूजा करायची आहे. मंत्र कोणता आहे तर ओम गणपतेय नमः. हा साधा सोपा मंत्र आहे, ओम गणपतेय नमः. पण ह्या मंत्राची खूप ताकद आहे, खूप पावित्र्य आहे या मंत्रामध्ये, खूप शक्तिशाली हा मंत्र आहे. तर या मंत्राचा जप करत करत तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पाला या दिवशी दुर्वा अर्पण करायचे आहे. जो कोणी संकष्टी चतुर्थीला दुर्वा अर्पण करून गणपती बाप्पांची सेवा करतो त्यांच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा हे पूर्ण करतात. गणपतीला तुळशीची पाने या दिवशी अर्पण करायची नाही किंवा कधीच गणपती बाप्पाला तुळशीची पाने अर्पण करायची नसतात. लवकर इच्छा पूर्ण तुम्हाला व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर सगळ्यात चांगला एक मार्ग म्हणजे गणपती बाप्पांची सेवा करत असताना त्यांना दुर्वा वाहायचे आहेत. आणि दुसराही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या केवढ्याही मोठ्या इच्छा असू दे, कितीही अडचण त्या इच्छेसाठी येत असेल तर त्या इच्छा तुमची
बाप्पा पूर्ण करणारच, त्या इच्छा पूर्ण होणारच. तर तो दुसरा उपाय सांगण्याआधी तुम्हाला उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल थोडीशी माहिती मी सांगणार आहे. तर उपवासात आपण काय खाल्लं पाहिजे? तीळ आणि गुळाचे लाडू, रताळे, शेंगदाणे, दूध, दही, फळे, मिठाई, तिळकूट हे आपण खाऊ शकतो. काय वर्ज्य करायचं आहे उपवासाच्या दिवशी? सैंधव मीठ, धान्य, भाजलेले अन्न पदार्थ, जास्त प्रमाणात तूप, तळलेले साबुदाणे वडे, अल्कोहोल, हळद, लाल मिरची, गरम मसाला, बटाट्याचे चिप्स, तळलेले शेंगदाणे हे आपल्याला त्या दिवशी वर्ज्य करायचे आहे. बटाटा हा उपवासाला चालतो, पण तळलेले जे चिप्स असतात, जे शेंगदाणे असतात, तर त्यामुळे आपल्याला पित्ताचा त्रास होऊ शकतो, आणखीन काही त्रास होऊ शकतात. तर त्या दिवशी तळलेले पदार्थ हे खायचे नाहीत. तुम्ही सात्विक आहार घेऊ शकता, फळे घेऊ शकता, दही, दूध, मिठाई, तीळ आणि गुळाचे लाडू, रताळे या प्रकारचे पदार्थ तुम्ही घेऊ शकता आणि सात्विक अन्न घेऊनच तुम्हाला उपवास सोडायचा आहे. संध्याकाळी तुम्ही उपवास सोडणार तेव्हा सात्विकच अन्नाने उपवास तुम्हाला सोडायचा आहे. उपवास सोडण्या अगोदर चंद्राला अर्घ द्यायचा आहे. चंद्राला अर्घ देऊनच मग आपल्याला उपवास सोडायचा आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की संकष्टीची पूजा कशी करायची, गणपती बाप्पांना नैवेद्य कोणता दाखवायचा आणि आरती करून चंद्राला अर्घ्य देऊन मगच आपण उपवास सोडायचा. तर अशा प्रकारे संकष्टीच्या दिवशी तुम्ही पूजा विधिव्रतपणे करू शकता आणि विधिव्रतपणे केलेल्या पूजेचे फळ हे त्वरित मिळते. आपली इच्छा लवकर पूर्ण व्हावी हे प्रत्येक मनुष्याला वाटते, प्रत्येक भक्ताला वाटतं की आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी. त्यासाठी आपण देवदेव करतो, सेवा करतो, पण त्याचबरोबर हा एक उपाय जर तुम्ही केला तर तुमची इच्छा 100% ही पूर्ण होणारच. गणपती बाप्पा तुमची इच्छा ही पूर्ण करणारच. तर कोणता उपाय आहे तो? तर ज्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा तुम्ही व्रत करणार आहात किंवा तुम्ही उपवास करत आहात तर त्या दिवशी दान धर्म करायचा आहे. दान धर्माला खूप महत्त्व आहे आणि ह्या छोट्याशा आपल्या दान धर्माने आपल्या आयुष्यात खूप परिवर्तन घडत जातात. दान धर्म आपण जर केलं, जर आपण स्वामींची सेवा, गणपती बाप्पांची सेवा आपण करत राहिलो आणि त्याचबरोबर आपण दान धर्मही केलं तर आपल्या इच्छेला कुठल्याच प्रकारच्या अडचणी येत नाहीत. त्या पूर्ण होण्यासाठी जास्त उशीर लागणार नाही. लवकरात लवकर त्या इच्छा पूर्ण होतात. तर दान करण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला? गरीब आणि गरजू व्यक्तींना दान करायचं आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गरीब आणि गरजू व्यक्तींना नवीन कपडे दान करा. त्यांना धान्य, फळे, मिठाई, तूप किंवा गूळ अशा प्रकारचे पदार्थ दान करा. त्याचबरोबर गरीब गरजू व्यक्तींना पैसे, मुलांना पुस्तके हे पण तुम्ही दान करू शकता. गाई, कुत्रे आणि इतर प्राण्यांना त्या दिवशी खायला द्या. त्या दिवशी पण आणि रोज जर तुमच्या दारासमोर कुठलेही प्राणी येत असतील तर तुमच्याकडे जे काय आहे त्यातलं थोडं तुम्ही त्या प्राण्यांनाही खाऊ घाला. तर अशा प्रकारे आपण दानधर्मही केलं पाहिजे. तुम्ही सेवा करा आणि त्याचबरोबर दानधर्मही करा. बघा तुमच्या आयुष्यात कुठल्याच अडचणी राहणार नाही. हळूहळू ज्या काही अडचणी आहेत, जे काही संकट आहे आयुष्यातील ते कमी कमी होत जातं. जेव्हा आपण दानधर्म करतो ना तर त्यावेळी एक पुण्य आपल्या पदरात पडत असतं आणि त्याच पुण्याईच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात. तर दानधर्म हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त सेवा करतो आणि दारात जर कोणी आलं तर त्याला आपण काही वाढत नाही, तर त्यामुळेच आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत किंवा त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी उशीर लागतो किंवा त्यासाठी अडचणी येत असतात. तर दानधर्म ही तुम्ही करत चला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.